आज सकाळी खूपच घाई झाली कारण मला उठायला उशीर झाला होता आणि मुलांना टिफिनला पण द्यायचं होतं. काय द्यायचं सुचतच नव्हतं. 2 दिवस सुट्टी होती, शनिवार रविवार रक्षाबंधनसाठी. त्याच्यामुळं ना आरामात 2 दिवस गेले, पण आज उठावंच वाटत नव्हतं म्हणून उशीर झाला. तर चला म्हटलं झटपट काहीतरी मुलांना टिफिनला देऊयात. तर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं 1 वाटी आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं 1 वाटी. त्याच्यानंतर काही भाज्या कापून घेतलेल्या आहे. तिथे कांदा 1 घेतलेला आहे, टोमॅटो 1 घेतलेला आहे आणि ते गाजर थोडासा माझ्याकडे होता, मी किसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे आता टाकलेलं आहे कोथिंबीर. तर तुमच्याकडे शिमला मिर्च, बीट वगैरे अजून पालक वगैरे असेल ना तर तुम्ही टाकू शकता, ते पण खूप छान लागतं याच्यामध्ये. शाळेमध्ये पराठ्याचा डे होता आणि मी कधी आता बटाटे उकडणार आणि ते कधी उकडणार आणि कधी मी पराठा बनवू हे मला सुचतच नव्हतं, म्हणून मी पटापट ही रेसिपी बनवली. तर तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये जर पराठ्याचा डे असेल किंवा वेगळं काही द्यायचं असेल, तेच पराठे खाऊन मुलांनाही कंटाळा येतो, तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. आणि नेहमी कसं मुलं भाज्या पण खात नाहीत, तुम्ही अशा प्रकारे दिल्या तर त्यांना आवडीने खातील आणि त्यांच्या पोटात भाज्या जातील. आता मी पाहू शकता सगळ्या ज्वारी आणि बाजरीमध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत भाज्या. त्याच्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे. तर थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेते. जास्त वेळ लागत नाही आणि बाजरी आणि ज्वारी असल्यामुळे याच्या गाठी व्हायला तर गाठी तर होणारच नाही आहेत, म्हणून आपल्याला छान चमच्याने कशाने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. आणि चवीला इतकं अप्रतिम लागतं ना आणि कडक पण होतं जर तुम्हाला कुरकुरीत कडक बनवायचं असेल तर. तर पाहू शकता मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. ते कडनं थोडंसं राहिलेलं आहे म्हणून मी चमच्याच्या साहाय्याने सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. माझी ही रेसिपी 5 ते 10 मिनटात जास्तीत जास्त झाली असेल. मला 2 जणांचे टिफिन द्यायचे होते, माझ्या मुलाचा आणि मुलीचा. तर 2 जणांसाठी माझी ही रेसिपी झटपट झाली आहे. मला वाटत नव्हतं की इतक्या लवकर हे तयार होईल. चपाती आणि भाजी बनवायला थोडा टाईम लागलाच असता, म्हणून मी ही रेसिपी बनवलेली आहे झटपट आणि एकदम हेल्दी आहे. तर आता छान मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मी इथे मिरची घातलेली नाही आहे. तर तुम्हाला जर मोठ्यांना बनवायचा असेल हा नाश्ता, सकाळी नाश्त्यालाही बनवू शकता तुम्ही, तर तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक हिरव्या मिरच्या कट करून घालू शकता. तर इथे मुलांना देणार आहे म्हणून मी काय करणार आहे, इथे लाल तिखट थोडंसं टाकणार आहे, हळद पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे. आता पूर्ण आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ. आता आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकताय छान मिक्स झालेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. आता इथे मी एक फ्राय पॅन घेतलेला आहे. तुम्ही डोशाचा जर तवा असेल तुमच्याकडे तेही घेऊ शकता. त्याच्यावर आपल्याला तेल टाकून पूर्ण लावून घ्यायचं आहे. तव्याला तेल लावल्यानंतर आपल्याला आता टाकायचं आहे बॅटर. ह्याच्यामध्ये बॅटर टाकून छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. मी काय कुरकुरीत नाही बनवणार आहे, तर तुम्हाला जर कुरकुरीत बनवायचं असेल तर तुम्ही थोडं जास्त याला स्प्रेड करून घ्या, म्हणजे छान असा कुरकुरीत होतो. तर मला कुरकुरीत बनवायचा नाही आहे, टिफिनला द्यायचा आहे, म्हणून मी अशा प्रकारे जास्त काय याला स्प्रेड करणार नाही, थोडं याला स्प्रेड करणार आहे. अशा प्रकारे पसरवून घेणार आहे. अशा पसरवल्यानंतर आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटं झालेले आहेत. काढल्यानंतर आपल्याला अजून 2 मिनटं थांबायचे आहेत. गॅस पूर्ण स्लो ठेवायचा आहे. स्लो गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. तर पाहू शकताय खालून छान असा भाजला गेलेला आहे. दुसऱ्या साईडने पलटून घेतलेला आहे मी. तर दुसऱ्या साईडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता हा पहिला आपला जो, याला तुम्ही धिरडं म्हणू शकता, काही तुम्हाला जे आवडेल ते म्हणू शकता, धिरडंही म्हणू शकता. तर आपला रेडी झालेला आहे पराठा. तर पाहू शकता किती छान झालेला आहे. कलर वगैरे पण छान आलेला आहे आणि भरपूर साऱ्या भाज्या आहेत. हेल्दी आहे ही रेसिपी आणि सकाळी मुलांना फास्ट फूड देण्याऐवजी तुम्ही हेल्दी कधी पण दिलेलं चांगलंच असतं. तर लगेच दुसरा टाकून घेते आहे मी. अगोदर तेल लावून घेतलं, त्याच्यानंतर स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला. पाहू शकता अशा प्रकारे स्प्रेड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. थोडा वेळ छान वाफवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर काय होतं, त्या जे डोसा आहे किंवा धिरडं आहे किंवा पराठा आहे त्याला क्रॅक नाही येणार, म्हणून मी 2 मिनटाला झाकण ठेवलेलं आहे. 2 मिनटानंतर आपण ओपन करून बघूयात. तर पाहू शकताय किती छान झालेला आहे. आता याला दुसऱ्या साईडने मी पलटवून टाकणार आहे. खालून किती कुरकुरीतपणा आलेला आहे आणि छान भाजल्याही गेलेला आहे. दुसऱ्या साईडने पण असाच कलर छान येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे, कुरकुरीत जाळी आलेली आहे.
चवीलाही अप्रतिम लागतात. आणि तसंही ज्वारी बाजरीचे कोणतेही पदार्थ असो, ज्वारी बाजरीची साधी भाकरही बनवली आपण आणि ती खाल्ली, कोणती भाजी नाही खाल्ली, नुसती भाकर जरी आपण खाल्ली तरी तोंडाला इतकी छान चव येते ना. तर पाहू शकता अशा प्रकारे धिरडे किंवा पराठा बनवून रेडी केलेला आहे. अगदी 5 ते 6 मिनटामध्ये ही माझी पूर्ण रेसिपी झालेली आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मुलांच्या टिफिनला द्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. एकदम मऊ झालेले आहेत, मला मऊ पाहिजे होते. तुम्हाला जर कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही कुरकुरीत पण करून घेऊ शकता. नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. आणि प्लीज नवीन असाल, माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा. बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.